नमस्कार. व्यासपीठावर सर्व मान्यवर आणि इथे बसलेले माझे मित्र आणि मैत्रिणी, आज सामुदायिक कल्याण भवन यांच्यातर्फे एक लोकनृत्य स्पर्धा आयोजित केली. याबद्दल त्यांचं तर सर्वप्रथम फार अभिनंदन. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्यांनी हे आयोजन केले आणि ज्यामध्ये बऱ्याच जणांनी सहभाग घेतलाय उत्कृष्टरित्या, आणि ज्यामध्ये मला एक महत्त्वाची गोष्ट मेन्शन करावीशी वाटते की ज्या गृहिणी आहेत किंवा ज्या काही जॉब वगैरे करतात पण घर संसार करिअर सगळ्या गोष्टी सांभाळून एक विरंगुळा म्हणून एक आवड म्हणून त्यांनी इथे आवड जोपासली. तर सर्वप्रथम त्यांनी व्यासपीठावर येण्याची ताकद ठेवली, इच्छा ठेवली, यासाठी त्यांचं अभिनंदन करावं असं वाटतं की त्यांनी वेगळा विचार केला चौकटीच्या बाहेर जाऊन. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट मला डान्सबद्दल एक सांगावं असं वाटतं की लोककला, लोकगीत आणि लोकनृत्य यामध्ये जी गल्लत होते ना ती अगोदर तुम्ही समजून घ्या असं मला वाटतं. कारण की ते परफॉर्म करताना मला एक गोष्ट जाणवली की तुम्ही जे काही करताय त्याबद्दल अगोदर स्वतःला प्रश्न विचारा की आपण काय परफॉर्म करतोय, कुठे करतोय, कशासाठी करतोय, आपण त्यामध्ये जे काही ज्वेलरी यूज करतोय, आपण वेशभूषा यूज करतोय ती किती पारंपरिक आहे नाही, या गोष्टींचा ना थोडासा अभ्यास करावा असं मला वाटतं. नुसतंच करायचं म्हणून करायचं असं करू नका. आणि एका विशिष्ट गोष्टीची जर का तुम्ही अभ्यासपूर्ण जर का तयारी केली तर मला असं वाटतं घरातली गृहिणी जरी असली ना तरी पण ती उत्तमरित्या इथे काम करू शकते, परफॉर्म करू शकते. तर या गोष्टी आवर्जून मेन्शन करा. आता बऱ्याचशा महिला होत्या, आता कोळी नृत्य सादर केलं, बाकीचे ते जे नऊवारी जे वापरतात किंवा ज्या प्रकारच्या ओढण्या वापरल्या, ज्या प्रकारचे ब्लाऊज वापरले ते याचाही त्यांनी अभ्यास करावा. जेवढं जमेल तेवढं पारंपरिक कुठे मिळेल का हे करावं. कारण की आपण एक लोकनृत्य म्हटल्यानंतर आपली जी परंपरा आहे ती आपण लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो, ती चुकीच्या रीतीने पोहोचू नये असं मला वाटतं. त्यासाठी तुम्ही वेशभूषेकडे लक्ष द्या. तुम्ही जे काही ज्वेलरी यूज केली आहे ती कशावरती काय घालायचं, त्याचा काय मिनिंग होतो, त्याला काय म्हणतात, आपण जे काही वेअर करतोय त्याचं काय महत्त्व, या सगळ्या गोष्टी जेव्हा तुम्हाला तुमच्या जाणवतील, कळतील तेव्हा त्या कॉन्फिडन्सने तुम्ही तिथे परफॉर्म कराल असं मला वाटतं. तर फक्त थोडासा अभ्यास करण्याची गरज आहे आणि अभ्यास पूर्णरित्या इथे परफॉर्म करण्याची गरज आहे. आणि या सगळ्यांमध्ये मी बऱ्याच ठिकाणी जेव्हा परीक्षक म्हणून जाते तेव्हा मला एक गोष्ट एक खंत वाटते, ती म्हणजे कोरिओग्राफरबद्दल. म्हणजे सर्व त्या ग्रुपचा करता धरता असतो कोरिओग्राफर, पण तो कोरिओग्राफर कुठे कुठेतरी दुर्लक्षित राहतो की आपण ठेवला जातो किंवा जाणीवपूर्वक त्याच्याकडे दुर्लक्ष होतं. कारण की तो सगळ्यांचा एक प्रकारचा एक दिग्दर्शकच आहे. जो ज्या दिग्दर्शनाने तुम्ही त्याच्याजवळ काम कराल तसं तुम्ही बनत जाणार आहे. पण त्यासाठी त्या ग्रुपनी, त्या कलावंतांनी त्या कोरिओग्राफरला तेवढंच महत्त्व द्यायला हवं. आणि अशा स्पर्धेमध्ये पण ग्रुप नंतर, कलाकार नंतर, पण आधी कोरिओग्राफरला महत्त्व द्या एवढं माझं म्हणणं आहे. कारण की कोरिओग्राफी व्यवस्थित असेल, चांगलं जर का त्यांना मार्गदर्शन जर मिळालं तरच इथे परफॉर्म व्यवस्थितरित्या सादर होऊ शकतात. सो मला बोलण्याची संधी दिली, येथे मला परीक्षक म्हणून निमंत्रित केलं, याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच.